Hello students, I welcome you all in this lecture of pharmacognosy. So previous pharmacognosy lecture we had started the new category miscellaneous natural drugs. Okay, so in this miscellaneous category we had included the drugs which are widely used for the treatment of such a multiple kind of disorders. Okay, so today we will continue this miscellaneous category. Today we will see the drug that is Shankhapushpi. Okay, so this is the image in which Shankhapushpi plant is shown over there and white colors flowers are present over there. Okay, so this is the plant of Shankhapushpi. सो तुम्ही शंखपुष्पी हे काढा बघितला असाल, टी व्हीवर ॲड बघितला असाल. ओके, सो दिस सिनॉनिम फॉर दिस शंखपुष्पी इज शंखवेल अँड शंखफुली. ओके, सो टू सिनॉनिम फॉर दिस शंखपुष्पी that is Shankhavel and Shankhafuli. Okay, biological source, this consists of aerial parts of plant known as Canscora decussata belonging to family Gentianaceae. Okay, so this is the एरियल पार्ट्स. शंखपुष्पी म्हणजे काय आहे तर एरियल प्लांटचे यूज केले जातात. कोणत्या प्लांटचे? कॅन्स्कोरा डिकसाटा. ओके, बिलॉंगिंग टू फॅमिली जेन्शियानासी. ओके, then geographical distribution for this Shankhapushpi is found throughout India up to altitude of 1300 meter, and it is also grown in Sri Lanka and Myanmar. Okay, so it is found or it is cultivated into the countries that includes India, Sri Lanka and Myanmar. Okay, इंडियामध्ये ॲज अन अल्टिट्यूड ऑफ 1300 मीटरवर त्याचं कल्टिवेशन कलेक्शन केलं जातं. ओके, सो इथे आपण सिनॉनिम, बायोलॉजिकल सोर्स अँड जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन बघितलेलं आहे. सिनॉनिम दोन आहेत, शंखवेल, शंखफुली. बायोलॉजिकल सोर्स आहे शंखपुष्पीचा. दिस कन्सिस्ट ऑफ एरियल पार्ट्स. ओके, एरियल पार्ट्स म्हणजे काय तर जमिनीच्या वरती हवेमध्ये जेवढे पण प्लांटचे पार्ट्स आहेत तेवढे सगळे प्लांटचे पार्ट ॲज अ ड्रग म्हणून यूज केले जातात. ओके, so this consists of aerial parts of plant known as Canscora decussata belonging to family Gentianaceae. Okay, then next is geographical distribution. So this Shankhapushpi is found throughout India and also it is grown into the Sri Lanka and Myanmar region. Okay, if we see the organoleptic characteristics for this Shankhapushpi plant, so it is much branched, annual, propagated by seeds. Okay, so this plant is much branched. Okay, and generally this Shankhapushpi plant is propagated with the help of seed. Okay, the flowering season of this plant is from October to December. मग शंखपुष्पीचं जे झाड आहे त्याला फ्लॉवर्स लागायला सुरुवात कधी होते तर ऑक्टोबर टू डिसेंबर या महिन्यामध्ये शंखपुष्पी प्लांटला फ्लॉवर लागायला सुरुवात होते. ओके, सो द प्लांट इज कल्टिवेटेड इन द गार्डन्स ॲज अन ऑर्नामेंटल प्लांट फॉर इट्स फ्लॉवर. ओके, सो दिस शंखपुष्पी फ्लॉवर्स आर व्हेरी ब्युटिफुल इन कलर, in their looks. Okay, so that's why this Shankhapushpi plant is cultivated as in the garden as an ornamental plant. Okay, त्याच्यामुळे शोचं झाड म्हणून, छान फुलं असल्यामुळे शोचं झाड म्हणून गार्डनमध्ये त्याचं कल्टिवेशन केलं जातं. ओके, कारण का शंखपुष्पीची फुलं जी आहेत ती खूप सुंदर असतात. सो दिस इज ॲन इरेक्ट ॲन्युअल विथ 4 winged stems half a meter in length and decussate branches. ओके, सो शंखपुष्पीचं प्लांट कसं असतं तर सरळ स्टेम जे आहे ते सरळ वाढतं आणि त्याला 4 विंग्स म्हणजे 4 फांद्या 4 साईडने निघतात. ओके, आणि लेंथ जी आहे प्लांटची ती जनरली 4 विंग स्टेम हाफ मीटर इन लेंथ. ओके, हाफ मीटर एवढी त्याची लेंथ आहे. अँड डिकसेट ब्रांचेस आर देअर. ओके, अँड इट इज ग्रो वेल इन द मॉइस्ट सिच्युएशन. जनरली मॉइस्ट सिच्युएशनमध्ये त्याची ग्रोथ जी आहे ती चांगली होते. लीव्ज जर आपण बघितले त्याचे तर लीव्ज आर सेसाईल, 2.5 to 4 सेंटीमीटर इन लेंथ, लॅन्सिओलेट, डिकसेट, 3 prominent vertical lines, flower and axillary सोलिएटरी व्हाईट और येलोइश. ओके, सो फ्लॉवरचा कलर कसा आहे व्हाईट आहे किंवा मग येलोइश कलरचे असतात. ओके, आणि लीव्ज जे आहेत ते कसे आहेत येलोइश व्हाईटिश कलरचे आहेत. ओके, त्याच्यानंतर लेंथ जी आहे लीव्ज पानाची जर आपण लेंथ बघितली तर 2.5 ते 4 सेंटीमीटर एवढी त्याची लेंथ आहे. शेप लॅन्सिओलेट, डिकसेट अँड 3 prominent vertical lines of flowers are present over there. ओके,
सो दीज आर द ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टरिस्टिक्स विच इज असोसिएटेड विथ दिस शंखपुष्पी. ओके, कलर कसा आहे तर लीव्ज जे आहेत ते ग्रीन कलरचे आहेत. शेप कसा आहे तर लीव्ज सेसाईल 2.5 to 4 cm इन लेंथ, लॅन्सिओलेट, डिकसेट अँड 3 prominent vertical lines of the flowers, axillary, solitary, whitish or yellowish color. Okay, so these are the organoleptic characteristics which is associated with this Shankhapushpi plant. Okay, now next part is chemical constituent. So drug is found to contain bitter substances and an oleoresins. Okay, so कोणत्या टाईपचे केमिकल कॉन्स्टिट्युएंट शंखपुष्पीमध्ये प्रेझेंट असतात तर इट कंटेन्स द bitter substances and oleoresin. Okay, then 2 crystalline compounds have been isolated from the aqueous and alcoholic extract of the plant. Okay, म्हणजे आपण जर शंखपुष्पीच्या पावडरचा ॲक्युअस किंवा अल्कोहोलिक एक्स्ट्रॅक्ट केलं तर त्याच्यापासून आपल्याला त्या एक्स्ट्रॅक्टमध्ये आपल्याला टू क्रिस्टलाइन कंपाऊंड्स फाउंड होतात. ओके, सो शंखपुष्पी इज फाउंड टू कंटेन्स ट्रायटर्पिन्स, अल्कलॉइड्स अँड झांथोन्स. ओके, सो कोणते कोणते केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स शंखपुष्पीमध्ये प्रेझेंट आहेत तर बिटर सबस्टन्सेस आणि ऑलिओरेझिन्स. ओके, त्याच्यानंतर आपण त्याचं जर ॲक्युअस किंवा अल्कोहोलिक एक्स्ट्रॅक्ट प्रिपेअर केलं तर त्याच्यापासून आपल्याला 2 क्रिस्टलाइन कंपाऊंड्स मिळू शकतात. अँड शंखपुष्पी इज फाउंड टू कंटेन ट्रायटर्पिन्स, अल्कलॉइड्स अँड झांथोन्स. ओके, सो दीज आर द केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स विच आर प्रेझेंट इन टू दिस शंखपुष्पी प्लांट. यूजेस जर आपण बघितले तर एंटायर प्लांट ॲज वेल ॲज फ्रेश ज्यूस आर यूज्ड इन द मेडिसिन. ओके, म्हणजे पूर्णच्या पूर्ण प्लांट त्याचं एरियल पार्ट हे आपल्याला आपण मेडिसिनमध्ये यूज करू शकतो किंवा मग त्या प्लांटपासून काढलेला जो फ्रेश ज्यूस आहे तो मेडिसिनमध्ये यूज केला जातो. ओके, इट इज रिगार्डेड ॲज अ बीटर, अल्टरनेटिव्ह अँड नर्वाइन टॉनिक. ओके, सो बीटर म्हणून यूज केला जातं ड्यू टू देअर बीटर टेस्ट. ऑल्सो इट इज यूज एज अ अल्टरनेटिव्ह अँड नर्वाइन टॉनिक. ओके, सो नर्वाइन टॉनिक मीन्स काय तर नर्व डिसऑर्डर्समध्ये ॲज अन टॉनिक म्हणून ॲक्ट होणार आहे. ओके, इट प्रोव्हाइड्स अ टॉनिक टू द नर्वस सिस्टीम. ओके, सो आपल्या बॉडीमध्ये नर्वस सिस्टीमला टॉनिक म्हणून ॲक्ट होतं. अँड ऑल्सो इट इज ॲन अल्टरनेटिव्ह. ओके, सो अल्टरनेटिव्ह इन द सेन्स मल्टिपल यूज आहे, नर्वाइन टॉनिक म्हणून यूज आहे, त्याच्यामुळे ॲज अन अल्टरनेटिव्ह म्हणून यूज केला जातो. ओके, देन द फ्रेश ज्यूस ऑफ द प्लांट इज प्रिस्क्राइब्ड इन इन्सॅनिटी, इपिलेप्सी अँड नर्वस डेबिलिटी. ओके, सो ह्या प्लांटचा जो फ्रेश ज्यूस आहे तो जनरली प्रिस्क्राईब केला जातो इन केस ऑफ इन्सॅनिटी. इन्सॅनिटी म्हणजे काय तर इट इज ॲन मेंटल डिसऑर्डर्स. ओके, म्हणजे आपण म्हणतो की वेडा माणूस आहे, वेड लागलं आहे त्याला, सो त्याला आपण इन्सॅनिटी असं म्हटलं जातं. सो ह्या कंडिशनमध्ये जनरली शंखपुष्पीचा ज्यूस जो आहे तो इफेक्ट शो करणार आहे. ओके, ऑल्सो इट इज यूजफुल इन टू द इपिलेप्सी कंडिशन. ओके, सो इपिलेप्सीमध्ये काय होतं की इट इज अन ब्रेन डिसऑर्डर्स. ओके, सो ब्रेनमधून जे इम्पल्स जनरेशन आणि न्यूरॉन्समधून जे इम्पल्स कंडक्शनचं काम होतं ते अनकंट्रोलेबल मॅनरमध्ये होतं. ओके, सो त्याच्यामुळे काय होतं न्यूरोनल डिस्चार्ज इन्क्रीज झाल्यामुळे ज्या आपल्या मूवमेंट्स आहेत लेग्सच्या किंवा हँड्सच्या त्या अनकंट्रोलेबल मॅनरमध्ये होतात. ओके, आणि जॉज जे आहे ते टाईटली क्लोज होतात. ओके, पर्सन आहे मे बी कॉन्शियस और अनकॉन्शियस स्टेटला जातो. ओके, सो दीज आर द सिम्टम्स विच असोसिएटेड विथ दिस इपिलेप्सी डिसऑर्डर्स. ओके, आणि नर्वस डेबिलिटी इन द सेन्स मेंटल स्ट्रेस. ओके, सो मेंटल स्ट्रेसमुळे जे चिंताग्रस्त लाईक कंडिशन्स येते त्याला नर्वस डेबिलिटी असं म्हटलं जातं. ओके, सो ह्या ज्या ब्रेनशी रिलेटेड डिसऑर्डर्स आहेत इन्सॅनिटी, इपिलेप्सी आणि नर्वस डेबिलिटी त्याच्यामध्ये ह्याचा जो ज्यूस आहे फ्रेश ज्यूस तो प्रिस्क्राईब केला जातो. ओके, बिकॉज इट्स ॲक्ट्स एज अ नर्वस टॉनिक. ओके, नर्वाइन टॉनिक आहे. अल्कोहोलिक एक्स्ट्रॅक्ट्स पजेस अँटीव्हायरल ॲक्टिव्हिटी अगेन्स्ट राणीखेत डिसीज व्हायरस. ओके, सो राणीखेत डिसीज आहे तो व्हायरसमुळे होतो आणि दिस जनरली अफेक्ट्स ऑन द नर्वस सिस्टीम अँड रेस्पिरेटरी सिस्टीम ऑफ बॉडी. ओके, सो त्याच्यामुळे श्वास घ्यायला त्रास होणार आहे, सीझर्स दिसतात. ओके, सच सिम्टम्स आर
असोसिएटेड विथ दिस राणीखेत डिसीज. ओके, सो एका व्हायरसमुळे हा राणीखेत डिसीज होतो अँड दॅट व्हायरस अटॅक्स ऑन द नर्वस सिस्टीम अँड रेस्पिरेटरी सिस्टीम ऑफ अवर बॉडी. ओके, मग ह्या डिसऑर्डरमध्ये शंखपुष्पीचं जर अल्कोहोलिक एक्स्ट्रॅक्ट आपण यूज केलं तर अँटीव्हायरल ॲक्टिव्हिटी शो करतं. ओके, मीन्स दिस अल्कोहोलिक एक्स्ट्रॅक्ट ऑफ दिस शंखपुष्पी प्लांट ॲक्ट अगेन्स्ट द राणीखेत व्हायरस. ओके, सो दीज आर द युजेस ऑफ शंखपुष्पी. शंखपुष्पीचे युजेस आपण बघितलेले आहेत. शंखपुष्पीचं एंटायर प्लांट किंवा त्याचं ज्यूस ॲज अन मेडिसिन म्हणून यूज केला जातं. ओके, अँड इट इज यूज्ड ॲज अन बिटर अल्टरनेटिव्ह अँड नर्वाइन टॉनिक. सो फ्रेश ज्यूस ऑफ दिस शंखपुष्पी विच इज यूज्ड or prescribed into the insanity, epilepsy and nervous debility, and the alcoholic extracts which possess the antiviral activity against the Ranikhet disease virus. Okay, so this is the uses associated with this शंखपुष्पी. ओके, सो इथे मेन्शन केले आहेत. इन शॉर्ट, अँटी हायपरटेन्सिव्ह, ट्रँक्युलायझर, नर्वाइन टॉनिक अँड इन द ट्रीटमेंट ऑफ इपिलेप्सी. ओके, अँटी हायपरटेन्सिव्ह मीन्स काय, इट यूज्ड इन द मॅनेजमेंट ऑफ ब्लड प्रेशर. ओके, ब्लड प्रेशर इन्क्रीज झालेलं आहे ते नॉर्मलला आणायचं काम करणार आहे. ट्रँक्युलायझर्स मीन्स द ड्रग्स विच आर यूज इन द ट्रीटमेंट ऑफ एन्झायटी. ओके, म्हणजे एन्झायटी मीन्स फिअर, मीन्स भीती वाटते. ओके, सो इट इज अन मेंटल डिसऑर्डर. सो ह्याच्या ट्रीटमेंटसाठी शंखपुष्पी यूज केलं जातं. ऑल्सो इट्स ॲक्ट्स एज अ नर्वाइन टॉनिक अँड यूज इन द ट्रीटमेंट ऑफ इपिलेप्सी. ओके, सो दीज आर द युजेस ऑफ शंखपुष्पी. ओके, सबस्टिट्यूट बघायचं झालं तर शंखपुष्पीचं कॅन्स्कोरा डिफ्युजा डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट इंडिया इज यूज्ड सबस्टिट्यूट फॉर शंखपुष्पी. ओके, सो कॅन्स्कोरा डिफ्युजा दिस स्पेसीज is used as a substitute for Shankapushpi. Okay, so you have to write down into your notebook Canscora diffusa. It is an substitute used for the Shankapushpi in India. Okay, in gardens it is grows as an ornamental plant for its rosy flower. Okay, so it's having a very nice rosy flowers, so it is used as an ornamental plant into the garden. Okay, so this Canscora diffusa is also used as an ornamental plant due to their नाईस रोजी फ्लॉवर्स. ओके, सो सबस्टिट्यूट फक्त एक आहे शंखपुष्पीचं, कॅन्स्कोरा डिफ्युजा. ओके, so there is a controversy in correct identity of the Shankapushpi, and some scientists have identified Shankapushpi as an evolvulus alsinoids, that is convolvulaceae family. जनरली शंखपुष्पी हे प्लांट आहे, त्याच्या आयडेंटिफिकेशन्समध्ये खूप कॉन्ट्रावर्सी आहे. ओके, तुम्ही तुमच्या घरामध्ये गोकर्णाची वेल बघितली असाल. सो काही काही सायंटिस्ट आहेत त्यांनी ती गोकर्णाची वेल म्हणजे शंखपुष्पीचं प्लांट म्हणून काय केलेलं आहे, आयडेंटिफाय केलेलं आहे. ओके, सो दॅट प्लांट स्पेसिस नेम इज इव्होल्वलस अल्सिनॉइड्स बिलॉंगिंग टू फॅमिली कन्व्होल्वुलासी. ओके, अँड इट इज प्रोक्युरबंट और सब इरेक्ट shrub. Stem are woody at the bases. Leaves are about 1 inch long, linear, oblong, or the mucronate, obtuse, subsessile with tapering base. Flowers are axillary, solitary, 2-3 together, pedunculate, bluish or white colored. Flowering season July or November, and roots are about 5 to 15 centimeter in length, while with the penetrating odor. Okay, and the drug contains an alkaloid शंखपुष्पीन, volatile oil in addition to the potassium chloride. Okay, मग हे जे इव्हॉल्वलस अल्सिनॉइड्स आहे की त्यालासुद्धा शंखपुष्पी असं म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स कोणते प्रेझेंट असतात तर शंखपुष्पीन हे अल्कलॉइड त्याच्यामध्ये असतं. ओके, ऑल्सो इट कंटेन्स volatile oil and also contains the potassium chloride. Okay, and these इव्हॉल्वलस अल्सिनॉइड्स विच इज यूज्ड ॲज अन ब्रेन टॉनिक अँड सिडेटिव्ह. ओके, सिडेटिव्ह म्हणून सुद्धा त्याचा यूज होतो. सो सिडेटिव्ह कॅटेगरीचे ड्रग काय करतात, दे इंड्युसेस द स्लीप. ओके, दे इंड्युसेस द कामनेस अँड ड्रॉझीनेस. ओके, मीन्स पर्सनला शांत ठेवायचं काम, पर्सनमध्ये आळस जसा येतो. ओके, म्हणजे स्लीप येण्याचं फिलिंग जे येतं ते इंड्यूस करायचं काम सिडेटिव्ह कॅटेगरीचे ड्रग करतात. ओके, सो दीज आर द युजेस ऑफ दिस इव्हॉल्वलस alsinoid drug. Okay, so this is all about the शंखपुष्पी drug. Okay, so शंखपुष्पीमध्ये आपण त्याचं सिनोनिम, बायोलॉजिकल सोर्स, जिओग्राफिकल सोर्स, ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टरिस्टिक्स, केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स,
युजेस, सबस्टिट्यूट्स आणि एक्स्ट्रा नोट बघितलेला आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की इव्हॉल्वलस अल्सिनॉइड्स प्लांटबद्दल बघितलेलं आहे, विच इज ऑल्सो आयडेंटिफाईड ॲज अन शंखपुष्पी. ओके, नाऊ विल कंटिन्यू विथ द नेक्स्ट ड्रग्स अंडर द मिससेलेनियस कॅटेगरी इज गार्लिक. ओके, तर हे जो ड्रग आहे तो तुम्हाला सगळ्यांना खूपच चांगलं ओळखीचं आहे. घरामध्ये सगळ्यांच्या लसूण असते, सगळ्यांनी लसूण बघितलेले आहे. ओके, सो दिस इज अन गार्लिक अँड दिस इज द प्लांट ऑफ गार्लिक. ओके, हे काय आहे, लसूणचं झाड आहे अँड दिस इज द बल्ब ऑफ गार्लिक. ओके, सो सिनोनिम फॉर दिस गार्लिक इज ॲलियम. ओके, आणि इन मराठी इट इज नोन ॲज लसूण. ओके, सो सिनोनिम काय आहे गार्लिकचं, एलियम. बायोलॉजिकल सोर्स, दिस कन्सिस्ट ऑफ बल्ब ऑफ अ प्लांट नोन ॲज Allium sativum belonging to family Liliaceae. Okay, so this garlic is nothing but the bulb of the plant. Okay, so हे बल्ब आहेत ते कुठे असतात, अंडरग्राउंड पार्ट आहे. सो कोणत्या प्लांटचे बल्ब यूज केले जातात, तर एलियम सटायवम बिलॉंगिंग टू फॅमिली लिलियासी. ओके, and it contains not less than 0.2% of ॲलिन ऑन द ड्राईड बेसिस. ओके, सो ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे गार्लिकचं ॲलिन. ओके, आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन इथे मेन्शन केलेलं आहे. इट कंटेन्स नॉट लेस दॅन 0.2% ऑफ ॲलिन ऑन द ड्राईड बेसिस. ओके, सो दिस गार्लिक, synonym for this garlic is allium, and biological source of garlic is this consists of bulb of a plant known as Allium sativum belonging to family Liliaceae, and it contains not less than 0.2% of ॲलिन on the dried basis. Okay, then next is geographical distribution. So this lasun is cultivated in the Central Asia, Southern Europe, USA, and in India. And in India it is found in almost all the states, cultivated as an spice or condiment crop. Okay, सो लसूण जे आहे ते कोणत्या कोणत्या कंट्रीजमध्ये त्याचं कल्टिवेशन केलं जातं, तर सेंट्रल एशिया, साऊदर्न युरोप, USA अँड इन इंडिया. ओके, इंडियामध्ये ऑलमोस्ट ऑल स्टेटमध्ये त्याचं कल्टिवेशन केलं जातं. आणि लसूण जे आहे ते इंडियामध्ये कल्टिवेशन त्याचं होतं ॲज अॅन स्पाइस ऑर कंडिमेंट. ओके, सो मसाला किंवा मसाल्याचे पदार्थ म्हणून मसाल्याच्या पदार्थामध्ये लसूण जे आहे ते यूज केलं जातं. So this is all about the synonym, biological source and geographical distribution for garlic. Okay, then next is cultivation and collection. So cultivation आणि collection garlicचं कसं केलं जातं, तर garlic is cultivated in well drained moderately clay loamy soil. Okay, सो गार्लिक जे आहे त्याचं कल्टिवेशन वेल ड्रेन मॉडरेटली क्ले लोमी सॉईल, की ज्याच्यामधून पाणी जे आहे ते वेल ड्रेन होणार आहे. and it need cool moist climatic condition during the growth and dry period during the maturity. ओके, सो त्याच्या ग्रोथ पिरियडमध्ये कसं कूल मॉइस्ट असं क्लायमॅटिक कंडिशन रिक्वायर्ड असतं. आणि मॅच्युरिटी पिरियड आहे की जेव्हा त्याच्यामध्ये गार्लिकचे बल्ब फॉर्मेशन सुरू होतं, सो त्या पिरियडमध्ये ड्राय पिरियड जो आहे तो एसेन्शियल असतो. ओके, देन गार्लिक इज अ hardy perennial herb with narrow flat leaves, bears white small flowers and bulb beads. ओके, सो गार्लिकचं लसूणचं जे झाड आहे त्याला व्हाईट कलरचे स्मॉल असे फ्लॉवर्स येतात आणि बल्ब जे आहेत म्हणजे त्याचे कांदे जे आहेत लसूणीचा कांदा, ओके, विच इज अँड ऑल्सो इन व्हाईट कलर. ओके, सो फ्लॅट लीव्स ऑफ द ड्रग इज डन बाय प्लांटिंग बल्ब्स जनरली इन द मंथ ऑफ सप्टेंबर टू लेट इन ऑक्टोबर. ओके, सो सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये काय केलं जातं, त्याचं प्लांटिंग केलं जातं. मग लसूणीचे जे बल्ब आहेत त्याच्यापासून त्याचं प्लांटिंग केलं जातं. ओके, म्हणजे लसूणीच्या कांद्यापासून त्याचं झाड उगवलं जातं इन द कोणत्या सीझनमध्ये, तर सप्टेंबर टू लेट ऑफ ऑक्टोबर. ओके, देन इट टेक्स अबाउट 4 months फॉर हार्वेस्टिंग. सो लसूणचं झाड लावल्यानंतर 4 महिन्यानंतर त्याच्यापासून लसूण जे आहे ते हार्वेस्ट केलं जातं, कलेक्ट केलं जातं. इट इज ऑल्सो टेकन ॲज अन अल्टरनेट क्रॉप विथ मेनी अदर व्हेजिटेबल्स. ओके, सो ॲज अन अल्टरनेट क्रॉप म्हणून अदर व्हेजिटेबल्ससोबतसुद्धा लसूण जे आहे त्याची शेती केली जाते. फॉर कल्टिवेशन अबाउट 300 किलोग्रॅम ऑफ बल्ब पर हेक्टर आर रिक्वायर्ड अँड यील्ड पर हेक्टर इज अबाउट 8,000 kg. ओके, पर हेक्टरला
300 किलोग्रॅम एवढं लसूणचे बल्ब लागतात पर हेक्टर जर बघायचं झालं तर. आणि त्याच्यापासून जे आपल्याला उत्पन्न मिळतं ते किती असतं, 8000 kg एवढं लसूण आपल्याला 300 kg लसूणपासून मिळू शकतं. ओके. देन इंडिया प्रोड्यूस्ड अबाउट 2,86,700 टन्स ऑफ द गार्लिक इन 1987 to 88 अलोन इन 80,000 हेक्टर्स. ओके. सो 80,000 एवढ्या हेक्टर्समध्ये इंडियाने 1987 ते 88 या पिरियडमध्ये 2,86,700 टन एवढं गार्लिक जे आहे ते प्रोड्यूस केलं होतं. ओके. सो दिस इज ऑल अबाउट द कल्टिवेशन कलेक्शन फॉर द गार्लिक. ओके. नेक्स्ट पार्ट इज ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टरिस्टिक्स. ओके. मग आपण लसूणीचे कांदे तुम्ही सगळ्यांनी बघितलेले आहात, घरामध्ये तुमच्या अवेलेबल आहे, तुम्ही हातामध्ये घेऊन बघू शकता. सो कलर कसा असतो त्याचा, तर बल्ब्स आर व्हाईट टू पिंक इन कलर. ओके. व्हाईट टू पिंक इन कलर. ओडर, कॅरेक्टरिस्टिक्स अँड ॲरोमॅटिक. ओके. स्पेसिफिक अशी ॲरोमॅटिक त्याला ओडर असते. कॅरेक्टरिस्टिक्स अँड ॲरोमॅटिक ओडर. टेस्ट इज ॲरोमॅटिक अँड पंजंट. ओके. लसूण तुम्ही खाल्ली आहे का कच्ची, अशी तिखट अशी लागते. ओके. सो टेस्ट कशी आहे त्याची, तर ॲरोमॅटिक अँड पंजंट. ओके. साईज 1.5 to 2.5 सेंटीमीटर. ओके. लसूणीची जी पाकळी आहे, ओके, लसूणीचा कांदा आहे त्याला गार्लिक बल्ब असं म्हटलं जातं. आणि त्याची सिंगल जर पाकळी आपण बघितली तर त्याला क्लो ऑफ गार्लिक असं म्हटलं जातं. ओके. नेक्स्ट इज केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स. सो कोणते कोणते केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स गार्लिकमध्ये प्रेझेंट असतात. सो गार्लिक बल्ब्स कंटेन्स 29% ऑफ कार्बोहायड्रेट. ओके. सो 29% एवढ्या क्वांटिटीमध्ये लसूणमध्ये कार्बोहायड्रेट प्रेझेंट असतं. अबाउट 56% ऑफ प्रोटीन, अल्ब्युमिन. ओके. प्रोटीनमध्ये अल्ब्युमिन प्रोटीन 56 कॉन्सन्ट्रेशनमध्ये प्रेझेंट आहे. अँड 1% ऑफ फॅट. ओके. म्युसिलेज अँड 0.06 to 0.1% volatile oil is present. ओके. कोणते कोणते केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स लसूणमध्ये प्रेझेंट आहेत, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, म्युसिलेज अँड volatile oil. ओके. इट ऑल्सो कंटेन्स phosphorus, iron and copper. Okay. So these minerals are present into the garlic, that is phosphorus, iron and copper. Then volatile oil of the drug is a chief active constituents contain allyl propyl disulfide, alline and allicin. ओके. मग volatile oil जे आहे त्याच्यामध्ये गार्लिकमध्ये ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स प्रेझेंट असतात. ओके. मग कोणते कोणते केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स volatile ऑइलमध्ये प्रेझेंट असतात, दॅट इन्क्लूड्स अलाइल प्रोपाइल डायसल्फाइड. ओके. देन डायअलाइल डायसल्फाइड, then alline and allicin. Okay. So these are the active chemical constituents of the garlic present into the volatile oil. Okay. त्याच्यामधलं जे ॲलिन आहे, ओके, सो ॲलिन बाय ॲक्शन ऑफ द एन्झाईम ॲलिनायलेज कन्वर्टेड इंटू द ॲलिसिन. ओके. ॲलिन जे आहे ते ॲलिनायलेज ह्या एन्झाईमच्या ॲक्शनमुळे त्याचं कन्व्हर्जन ॲलिसिनमध्ये होतं. ओके. So garlic oil is a yellow in color and has specific gravity of 1.046 and it is optically inactive. Okay. So garlic मध्ये जे volatile oil आहे, it is nothing but the garlic oil which is yellow in color and has specific gravity of 1.046 and it is optically inactive oil. Okay. So garlic मध्ये कोणते कोणते केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहेत, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, म्युसिलेज अँड volatile oil. ओके. ऑल्सो इट कंटेन्स फॉस्फरस, आयर्न अँड कॉपर. ओके. volatile oil जे आहे त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट असतात. त्याच्यामध्ये अलाइल प्रोपाइल डायसल्फाइड, डायअलाइल डायसल्फाइड, ॲलिन अँड ॲलिसिन. ओके. सो दीज आर द ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स प्रेझेंट इन टू द volatile oil of garlic. ओके. ॲलिन विच इज विथ द हेल्प ऑफ एन्झायमॅटिक ॲक्शन. So this alline lyase enzyme which is responsible to convert this alline into the allicin. Okay. And garlic oil which is yellow in color and has specific gravity of 1.046 and it is optically inactive. Okay. So these are the chemical constituents which are present into the garlic. नेक्स्ट इज युजेस. मग लसूणचे कोणते कोणते युजेस आहेत, तर गार्लिक इज यूज्ड ॲज अन कार्मिनेटिव्ह, ॲफ्रोडिझियाक, एक्सपेक्टोरंट, स्टिम्युलंट अँड डिसइन्फेक्टंट इन द ट्रीटमेंट ऑफ पल्मोनरी कंडिशन्स. ओके.
सो गार्लिक इज यूज्ड ॲज अन कार्मिनेटिव्ह. ओके, मग कार्मिनेटिव्ह कॅटेगरीचे ड्रग काय करतात, तर दे कॉजेस द एक्सपेल द गॅसेस फ्रॉम द GI ट्रॅक्ट. ओके, सो GI ट्रॅक्टमधून गॅस बाहेर टाकायचं काम कार्मिनेटिव्ह कॅटेगरीचे ड्रग करतात. सो दिस गार्लिक इज यूज्ड ॲज अन कार्मिनेटिव्ह. ओके, ऑल्सो इट यूज ॲज अन ॲफ्रोडिझियासिक. ओके, सो ॲफ्रोडिझियाक म्हणून यूज होतात. सो ॲफ्रोडिझियाक कॅटेगरीचे ड्रग म्हणजे काय, तर ड्रग्स विच इन्क्रीजेस द सेक्स डिझायर. ओके, सो दिस गार्लिक इज यूज ॲज अन ॲफ्रोडिझियाक. ओके, ऑल्सो दिस गार्लिक इज यूज ॲज अन एक्सपेक्टोरंट. ओके, तुम्हाला माहिती असेल की लहान मुलं जे आहेत त्यांना जेव्हा सर्दी खोकला होतो तेव्हा त्यांच्या गळ्यामध्ये लसणीची माळ करून घातली जाते. ओके, कशासाठी घातली जात असेल, बिकॉज इट्स ॲक्ट्स ॲज अन एक्सपेक्टोरंट. ओके, मीन्स कफ एक्सपेल करण्यासाठी, बॉडीमधून बाहेर टाकण्यासाठी गार्लिक जे आहे ती हेल्प करणार आहे. ओके, ऑल्सो इट पॉजेस स्टिम्युलंट अँड डिसइन्फेक्टंट प्रॉपर्टी. ओके, सो स्टिम्युलंट म्हणून ॲक्ट होणार आहे. बॉडीमध्ये जे डिफरंट रिॲक्शन्स आहेत, बॉडीचं जे नॉर्मल मेकॅनिझम आहे, ओके, त्याला स्टिम्युलेट करायचं काम करणार आहे. अँड ऑल्सो इट पॉजेस द डिसइन्फेक्टंट इन द ट्रीटमेंट ऑफ पल्मोनरी कंडिशन्स. ओके, सो पल्मोनरीचे जे काही डिसऑर्डर्स आहेत त्या कंडिशन्समध्ये ॲज अन डिसइन्फेक्टंट म्हणून गार्लिक जे आहे तो त्याचा इफेक्ट शो करतो. ओके, सो these are the certain uses. Also it is largely used as an condiment. Okay, so condiments means मसाल्याचे पदार्थ जे आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे गरम मसाला वगैरे आहे त्याच्यामध्ये लसूण जे आहे ते लार्जली यूज केलं जातं. ऑइल ऑफ द गार्लिक इज यूज्ड ॲज अन अँथलमेंटिक अँड रुबिफिशियंट. ओके, सो लसूणचं जे तेल आहे विच इज यूज्ड ॲज अन अँथलमेंटिक अँड रुबिफिशियंट. ओके, अँथलमेंटिक म्हणजे काय, तर वर्मच्या अगेन्स्ट जे ड्रग यूज केले जातात त्यांना अँथलमेंटिक असं म्हटलं जातं. ओके, वर्म म्हणजे जंत, मग आपल्या पोटामध्ये जे जंत आहेत त्यांना किल करायचं काम गार्लिक करतं. ओके, गार्लिकमधलं जे गार्लिक ऑइल आहे विच इज रिस्पॉन्सिबल टू kill the worm into our body. Okay, so that's why garlic oil is used as an anthelmintic. Okay, also it possesses the rubeficient property. मग रुबिफिशियंट म्हणजे काय, तर असे ड्रग किंवा असे एजंट विच कॉजेस द रेडनेस ऑफ द स्किन. ओके, सो द एजंट विच कॉजेस द रेडनेस ऑफ द स्किन विच इज नोन ॲज रुबिफिशियंट. ओके, म्हणजे काय करतात, तर स्किन जी आहे त्याला रेडनेस कॉज करतात. ओके, कसं कॉज करणार आहेत, तर जे काही ब्लड वेसल्स आहेत त्यांचं डायलेशन करणार आहेत आणि त्याच्यामुळे ज्या एरियावर आपण अप्लाय केलेलं आहे गार्लिक ऑइल त्या एरियामध्ये काय होणार आहे, ब्लड वेसल्सचं डायलेशन होणार आहे आणि तिथे ब्लडचा सप्लाय होणार आहे. त्याच्यामुळे ती जी स्किन आहे ती रेड कलरमध्ये कन्वर्ट होते आणि त्याला रुबिफिशियंट इफेक्ट असं म्हटलं जातं. ओके, सो रुबिफिशियंट आर द एजंट विच कॉजेस द which produces the redness effect on the skin. Okay, then allicin, it is an active chemical constituent which possesses the antibacterial property. Okay, so garlic मध्ये जे allicin chemical constituent आहे which possesses the antibacterial property. Okay, antibacterial म्हणजे काय, मग तर बॅक्टेरिया किल करणारे जे एजंट आहेत त्यांना अँटीबॅक्टेरियल म्हटलं जातं. ओके, मग गार्लिकमध्ये जे ॲलिसिन केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे विच ॲक्ट्स ॲज अन अँटीबॅक्टेरियल, म्हणजे बॅक्टेरिया किल करणार आहे. ओके, देन गार्लिक ऑइल इज यूज्ड इन हाय ब्लड प्रेशर अँड अथेरोस्क्लेरोसिस. ओके, मग लसणीचं तेल जे आहे ते हाय ब्लड प्रेशर डिसऑर्डरमध्ये यूज केलं जातं. ओके, अँड इन अथेरोस्क्लेरोसिस कंडिशन. अथेरोस्क्लेरोसिस कंडिशनमध्ये काय होतं, तर डिपॉझिशन ऑफ प्लाक ऑर द कोलेस्ट्रॉल इन टू द ब्लड वेसल्स. ओके, आर्टरीजमध्ये प्लाक आणि कोलेस्ट्रॉलचं डिपॉझिशन होणार आहे, त्याच्यामुळे आर्टरीजमधून ब्लड जे आहे फ्लो होताना प्रॉब्लेम येतो, ऑब्स्ट्रक्शन येतं आणि त्याच्यामुळे ब्लड प्रेशर इन्क्रीज होतं. ओके, सो दीज ॲक्ट्स आर यूज्ड ॲज अन अथेरोस्क्लेरोसिस अँड इन हाय ब्लड प्रेशर डिसऑर्डर्स. ओके, गार्लिक ऑइल जे आहे ते कोलेस्ट्रॉलचं कंटेंट कमी करणार आहे आणि त्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल डिपॉझिशनचं जे कंटेंट आहे ते कॉन्सन्ट्रेशन आहे ते कमी होतं आणि त्याच्यामुळे अथेरोस्क्लेरोसिस आणि अँथलमेंटिक ह्या अथेरोस्क्लेरोसिस आणि हाय ब्लड प्रेशर या डिसऑर्डरमध्ये गार्लिक ऑइल आहे ते
इफिशियंटली यूजफुल ठरतं. ओके. देन इट इज रिपोर्टेड टू पॉझेस द कोलेस्ट्रॉल सप्रेसिंग प्रॉपर्टी. ओके. म्हणजे गार्लिक ऑइल काय करणार आहे, कोलेस्ट्रॉल कमी करतं आपल्या बॉडीमधलं, आणि त्याच्यामुळे जनरली दिस garlic oil is useful into the atherosclerosis disorder and into the high blood pressure disorders. Okay, so these are the several uses of the garlic. Okay, so garlic कशासाठी यूज होणार आहे, as an spice, as an carminative, aphrodisiac, expectorant, stimulant, disinfectant असं. ओके, and also it is used as an condiment. त्याच्यानंतर गार्लिक ऑइल आहे विच इज यूज ॲज अन अँथलमेंटिक अँड रुबिफिशियंट. Allicin is used as an antibacterial. Garlic oil is used or helpful into the high blood pressure and atherosclerosis condition. Okay, because it possesses the cholesterol suppressing property. Okay, so these are the uses of garlic. Okay, next is storage condition. So it undergoes the degradation and hence should be carefully stored at 0 degree centigrade and 65% of relative humidity. Okay, म्हणजे गार्लिक जे आहे ते डिग्रेडेशन अंडर जाण्याचे चान्सेस आहेत, मीन्स त्याच्यामध्ये डिकम्पोजिशन होऊ शकतं. दॅट्स वाय इट शुड बी केअरफुली स्टोर्ड ॲट 0 डिग्री सेंटीग्रेड. ओके, 0 डिग्री सेंटीग्रेडला स्टोअर करून ठेवलं जातं. अँड 65% रिलेटिव्ह ह्युमिडिटी. ओके, 65% एवढी रिलेटिव्ह ह्युमिडिटी ॲटमॉस्फिअरमध्ये गरजेची आहे फॉर द प्रॉपर स्टोरेज ऑफ दिस गार्लिक. ओके, सो आता आपण सेकंड ड्रग आजच्या लेक्चरमध्ये कंप्लीट केलेला आहे. गार्लिक म्हणजे लसूण. त्याचं सिनॉनिम, बायोलॉजिकल सोर्स, जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन, कल्टिवेशन, कलेक्शन, ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टरिस्टिक्स, केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स, यूजेस अँड स्टोरेज कंडिशन. ओके, नाऊ नेक्स्ट विल प्रोसीड फॉर द नेक्स्ट ड्रग. ओके, नेक्स्ट ड्रग आपल्याला बघायचा आहे डायोस्कोरिया. ओके, सो इथे तुम्हाला इमेजेस दिसत आहेत, त्याच्यामध्ये हे डायोस्कोरियाचं प्लांट आहे. ओके, and this is the tubers of the Dioscorea. ओके, हे काय आहेत, ट्यूबर्स आहेत. ओके, ट्यूबर्स म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे, आपण इंट्रोडक्शन ऑफ द व्हेरियस पार्ट ऑफ द प्लांट बघितलेला आहे चॅप्टर. ओके, सो दिस डायोस्कोरिया इट इज अँड ट्यूबर्स. ओके, सो सिनोनिम फॉर दिस डायोस्कोरिया इज याम अँड सेकंड सिनोनिम इज रुमॅटिझम रूट. ओके, सो रुमॅटिझम रूट ह्या सिनोनिमवरनं तुम्हाला समजलं असेल की रुमॅटिझम जनरली रुमॅटॉइड अर्थरायटिस या कंडिशनमध्ये बेनिफिशियली यूज केलं जाणार आहे हे डायोस्कोरिया. ओके, त्याच्यावरून त्याला सिनॉनिम पडलेला आहे रुमॅटिझम रूट अँड सेकंड सिनॉनिम इज याम. ओके, बायोलॉजिकल सोर्स फॉर दिस डायोस्कोरिया इट कन्सिस्ट ऑफ ड्राईड ट्यूबर्स ऑफ प्लांट, डायोस्कोरिया डेल्टॉइडी, डायोस्कोरिया कंपोजिटा अँड द अदर स्पेसीज ऑफ डायोस्कोरिया बिलॉंगिंग टू फॅमिली डायोस्कोरियासी. ओके, म्हणजे डायोस्कोरिया म्हणजे काय आहे, तर ड्राईड ट्यूबर्स आहेत. ओके, कोणत्या प्लांटपासून ऑब्टेन केलेले आहेत, डायोस्कोरिया डेल्टॉइडिया, डायोस्कोरिया कंपोजिटा अँड अदर स्पेसीज ऑफ डायोस्कोरिया बिलॉंगिंग टू फॅमिली डायोस्कोरियासी. ओके, सो इट इज इझी टू रिमेंबर द बायोलॉजिकल सोर्स फॉर द डायोस्कोरिया. सिनॉनिम इज याम अँड रुमॅटिझम रूट अँड बायोलॉजिकल source is it consists of dried tubers of plant, Dioscorea deltoidea, Dioscorea composita and the other species of Dioscorea belonging to family Dioscoriaceae. Okay, so this is the image in which Dioscorea tubers are shown over there. Okay, then next is geographical distribution. So Dioscorea deltoidea is found growing in northwestern Himalaya from Kashmir and Punjab to Nepal and China up to an altitude of 1000 to 3000 meter, and it is cultivated in Jammu and Kashmir and in parts of the Himachal Pradesh. Dioscorea deltoidea is found in USA and Mexico. Okay, so different species ज्या आहेत त्या डिफरंट कंट्रीजमध्ये त्याचं कल्टिवेशन कलेक्शन केलं जातं. ओके, सो इट इज मेनली फाउंड इन टू द नॉर्थ वेस्टर्न हिमालया, पंजाब टू नेपाळ, चायना, Jammu and Kashmir, Himachal Pradesh, USA and Mexico countries. Okay, so this Dioscorea plant is observed over there. Okay,
Next is cultivation and collection. Okay, so in the view of pharmaceutical significance of the drug, it has been tried and successfully grown in the various part of India. Okay, so pharmaceutically खूप important डायस्कोरिया ड्रग आहे आणि त्याच्यामुळे डिफरंट इंडियाच्या रिजन्समध्ये त्याचं सक्सेसफुली कल्टिवेशन कलेक्शन केलं जातं. कमर्शियली इट इज ग्रोन इन तामिळनाडू, वेस्ट बेंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक, जम्मू अँड काश्मीर. ओके, सो कमर्शियल स्केलवर त्याचं कल्टिवेशन कलेक्शन केलं जातं इन द स्टेट्स ऑफ तामिळनाडू, वेस्ट बेंगाल, महाराष्ट्र, कर्नाटका, जम्मू अँड काश्मीर region. Okay, so this crop can be raised from the seed, but variability in progeny and comparatively longer time for the harvesting are disadvantages for this method. Okay, so generally डायस्कोरियाचं जे प्लांट आहे, प्लांटेशन आहे ते सीड यूज करून केलं जातं. ओके, पण सीड्स जर्मिनेशन रेट आणि हार्वेस्टिंगसाठी जो पिरियड लागतो तो मोर असल्यामुळे काय होतं की सीड्सपासून हे जे डायस्कोरियाचं प्लांट जर्मिनेट केलं जातं, दिस मेथड इज व्हेरी डिसॲडव्हान्टेजेस. ओके, अँड देअर फॉर हेल्दी ट्युबर्स ऑफ अबाउट 70 to 80 ग्रॅम इन वेट विथ क्राऊन आर सिलेक्टेड फॉर द कल्टिवेशन. मग त्याच्यामुळे काय केलं जातं, सीडपासून डायस्कोरियाचं प्लांट उगवण्यासाठी खूप पिरियड लागतो. ओके, सो त्याच्यामुळे काय केलं जातं, डायस्कोरियाचे जे हेल्दी ट्युबर्स आहेत, ओके, की ज्यांचं वेट 70 to 80 ग्रॅम एवढं आहे आणि त्यांचं क्राऊन शेप आहे, सो असे ट्युबर्स जे आहेत ते सिलेक्ट केले जातात आणि त्याच्यापासून डायस्कोरियाचं प्लांट जे आहे ते उगवलं जातं. ओके, सो फॉर चेकिंग द ट्युबर्स दे आर ट्रीटेड विथ द फंजीसाईड अँड सोन इन द नर्सरी ब्रेड. ओके, मग काय केलं जातं, असे हेल्दी ट्युबर सिलेक्ट केले जातात आणि त्यांच्यावर फंजीसाईडची ट्रीटमेंट केली जाते. ओके, सो फंजीसाईड्स काय करणार आहेत, फंगाय किल करणार आहेत. ओके, आणि मग असे ट्युबर्स जे आहेत ते नर्सरी बेडमध्ये लावले जातात. ओके, अँड इट टेक्स अबाउट 30 to 40 days फॉर देअर स्प्राउटिंग. ओके, मग त्या ट्युबर्सपासून प्लांटचं स्प्राउटिंग होण्यासाठी 30 ते 40 दिवस लागतात. ओके, अँड आफ्टर 2 to 3 months ऑफ ग्रोथ ट्युबर्स आर ट्रान्सप्लांटेड इन द फील्ड विच इज ट्रीटेड विथ इन्सेक्टिसाईड अर्लियर. त्याच्यानंतर काय केलं जातं, 30 ते 40 दिवसानंतर 2 ते 3 महिन्याचा पिरियड गेल्यावर त्या ट्युबर्स जे आहेत ते काय केलं जातात, दुसऱ्या फील्डमध्ये त्यांचं ट्रान्सप्लांटेशन केलं जातं. ओके, आणि त्यांना इन्सेक्टिसाईड्सने काय केलं जातं, फवारणी केली जाते. ओके, मग इन्सेक्टिसाइड्स कॅटेगरीचे जे ड्रग असणार आहेत, सबस्टन्सेस असणार आहेत, ते काय करणार आहेत, दे कॉजेस द किलिंग ऑफ इन्सेक्ट्स. ओके, सो व्हाईल प्लांटिंग म्हणजे ते डायस्कोरियाच्या प्लांटचं इन्सेक्ट्सपासून प्रोटेक्शन करणार आहेत. ओके, सो व्हाईल प्लांटिंग द ट्युबर्स आर प्लेस्ड ॲट अ डिस्टन्स ऑफ 30 by 60 सेंटीमीटर. मग हे ट्युबर्स जेव्हा आपण सेकंड फील्डमध्ये लावणार आहोत तेव्हा डिस्टन्स मेंटेन केलं जातं 30 by 60 सेंटीमीटर. ओके, इनिशियली द वाईन्स आर वीक अँड टेंडर. म्हणजे डायस्कोरियाचं प्लांट म्हणजे काय आहे, वेल आहे. ओके, सो इनिशियली इट इज वीक अँड टेंडर अँड दे नीड सपोर्ट फॉर देअर ऑप्टिमम ग्रोथ. ओके, म्हणजे वेल असल्यामुळे त्याला सपोर्ट पुरवणं गरजेचं आहे. सो ट्रेलीज ऑफ 2.5 सेंटीमीटर इन हाईट आर प्रोव्हायडेड फॉर देअर पर्पज. सो त्याच्यामुळे 2.5 मीटर एवढ्या हाईटच्या ट्रेलीज ज्या आहेत त्या ॲज अ सपोर्ट म्हणून त्याला पुरवल्या जातात. सिन्स द ट्युबर्स आर व्हेरी एक्झॉस्टिव्ह, हाय डोस ऑफ द फार्मियार्ड मॅन्युअर टू एक्सटेंट ऑफ 5 to 10 tons per hectare इज अप्लायड इन द बिगिनिंग. ओके, हे ट्युबर्स जे आहेत त्याचं इझिली एक्झॉशन होतं, त्याच्यामुळे सुरुवातीच्या पिरियडमध्ये जे खताचा जो पुरवठा आहे, ओके, सो हाय डोस फार्मियार्ड मॅन्युअर ॲज अन एक्सटेंट ऑफ 5 to 10 tons per hectare विच इज ॲप्लायड इन द बिगिनिंग. सुरुवातीच्या पिरियडमध्ये ह्या खताचा पुरवठा जो आहे तो केला जातो. ओके, देन ऑर्गॅनिक फर्टिलायझर शुड बी ॲप्लायड सबसिक्वेंटली. त्याच्यानंतर ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स यूज केले जातात इन द इक्वल डोसेस ॲट एन इंटरवल ऑफ 1 month. अँड इरिगेशन शुड बी डन आफ्टर एव्हरी 10 days. ओके, प्रत्येक 10 दिवसानंतर त्याला पाण्याचा पुरवठा केला जातो. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द कल्टिवेशन अँड कलेक्शन फॉर द डायस्कोरिया प्लांट. ओके, देन नेक्स्ट इज organoleptic characteristics, that is morphological
कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, सो इथे तुम्हाला डायोस्कोरियाची ट्युबर्सची इमेज दिसते. ओके, सो सम पार्ट इज रिमेनिंग इन टू द कल्टिवेशन अँड कलेक्शन. ओके, त्याच्यानंतर काय केलं जातं, 10 दिवसानंतर त्याला दर 10 दिवसानंतर त्याला पाण्याचा पुरवठा केला जातो. ओके, नो मेजर पेस्ट आर रिपोर्टेड इन केस ऑफ डायोस्कोरिया. हवेवर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स शुड बी ऑब्झर्वड अगेन्स्ट व्हाईट ग्रब्स अँड माइट्स. ओके, सो हे जे व्हाईट ग्रब्स आणि माइट्स आहेत, कीटक जे आहेत, त्यांच्यापासून त्यांचं प्लांटचं प्रिव्हेंशन केलं जातं, प्रोटेक्शन केलं जातं. इंटरक्रॉपिंग विथ द लिग्युम्स कॅन बी डन. ओके, and fresh tuber yield as high as 18 tons per hectare can be expected from 2-year crop. ओके, सो 2 वर्षाच्या झाडापासून 18 टन्स पर हेक्टर एवढं उत्पन्न जे आहे ते काय केलं जातं, एक्सपेक्ट केलं जातं. हार्वेस्टिंग इज डन बाय द डीप प्लगिंग इन द डॉर्मंट सीझन. डॉर्मंट सीझनमध्ये काय केलं जातं, डीप प्लगिंग केलं जातं, म्हणजे खणून काढलं जातं. ड्युरिंग दिस पिरियड द डायोस्जेनिन कंटेंट इज फाउंड टू बी हाय ॲज कम्पेअर टू द अदर सीजन. ओके, मग डॉर्मंट सीझनमध्येच त्याचं कलेक्शन का केलं जातं, कारण का त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह केमिकल्स म्हणजे जे डायोस्जेनिन आहे त्याचं कंटेंट हाय असतं. आपण अदर सीझनमध्ये जर कम्पेअर केलं तर त्यापेक्षा डॉर्मंट सीझनमध्ये त्याचं डायोस्जेनिनचं कंटेंट जे आहे ते हाय असतं. ओके, अँड डायोस्जेनिन इट इज ॲन ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट विच इज प्रेझेंट इन टू द डायोस्कोरिया ट्यूबर्स. ओके, सो ट्यूबर्स लूज अबाउट 50% ऑफ देअर वेट आफ्टर ड्राईंग. सो ट्यूबर्स कलेक्ट केल्यानंतर त्यांना ड्राय केल्यानंतर त्याच्या ओरिजिनल वेटच्या 50% वेट ते रिड्यूस करतात. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द कल्टिवेशन अँड कलेक्शन फॉर दिस डायोस्कोरिया प्लांट. ओके, नेक्स्ट ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, सो ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टरिस्टिक्समध्ये जर आपण डायोस्कोरियाचे ट्यूबर्स कलर बघितलं तर स्लाइटली ब्राऊन आहे, ओडरलेस, टेस्ट बिटर आहे, साईज वॅरीज डिपेंडिंग अपॉन द एज ऑफ रायझोम. ओके, सो प्रॉपर अशी साईज नाही आहे, साईज आहे ती वॅरी होते. सो डिपेंडिंग अपॉन द एज ऑफ रायझोम साईज इज डिफरन्शिएटेड. ओके, अँड इट इज क्लाइंबर विथ अल्टरनेटिव्ह लीव्ज. ओके, सो डायोस्कोरियाचं प्लांट म्हणजे काय आहे, क्लाइंबर आहे, वेल आहे की ज्याला अल्टरनेटिव्हली लीव्सची अरेंजमेंट असते. ट्यूबर्स आर सॉफ्ट, हॉरिझॉन्टली अरेंज्ड अँड आर बॉर्न व्हेरी क्लोज टू द सॉइल्स. ट्यूबर्स जे आहेत ते कसे असतात, सॉफ्ट असतात आणि जमिनीला हॉरिझॉन्टल अशी त्यांची अरेंजमेंट असते. ओके, देन ड्रग इज कवर्ड विथ स्क्लॅटर्ड रूट्स. ड्रग जे आहे ते त्याच्यावर रूट प्रेझेंट असतात अँड दे वे अबाउट 50 to 200 ग्रॅम. ओके, म्हणजे त्याच्या ट्यूबर्सवर छोटे छोटे रूटलेट्स असतात आणि त्यांचं वेट जे आहे ते 50 to 200 ग्रॅम एवढं असतं. ओके, सो दीज आर द एक्स्ट्रा फीचर असोसिएटेड विथ दिस डायोस्कोरिया ट्यूबर्स. ओके, नेक्स्ट इज केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स. सो दिस डायोस्कोरिया ट्यूबर्स विच कंटेन्स 75% ऑफ स्टार्च. ओके, ट्यूबर्स आहे म्हणजे त्याच्यामध्ये स्टार्चची क्वांटिटी जी आहे ती मेजर कंटेंट म्हणून प्रेझेंट असते. ओके, सो डायोस्कोरिया ट्यूबर्स कंटेन्स अबाउट 75% ऑफ स्टार्च. दे आर नॉन एडिबल. ओके, जरी स्टार्च कंटेंट त्याच्यामध्ये असलं तरी ते आपण खाऊ शकत नाही आहे. ओके, सिन्स दे आर व्हेरी बिटर इन टेस्ट, खूप कडू असल्यामुळे ते खाता येत नाही. द चीफ ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट ऑफ डायोस्कोरिया इज डायोस्जेनिन, स्टिरॉइडल सॅपोजेनिन. सो मेन ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट काय आहे डायोस्कोरियाचं तर डायोस्जेनिन. ओके, स्टिरॉइडल सॅपोजेनिन म्हणजे हा डायोस्जेनिन म्हणजे काय आहे तर स्टिरॉइडल सॅपोजेनिन आहे. ओके, and with this diosgenin present in the concentration of 4 to 6%. Okay, so tubers also found to contain an enzyme sapogenase. Okay, enzyme कोणतं प्रेझेंट असतं ट्यूबर्समध्ये तर सॅपोजिनेस हे एन्झाईम प्रेझेंट असतं. ओके, अँड ट्यूबर्स आर ऑल्सो रिच इन ग्लायकोसाइड्स, फिनॉलिक कंपाऊंड्स. सो डायोस्जेनिनसोबत सॅपोजिनेस हे एन्झाईम प्रेझेंट असतं आणि त्याच्याबरोबरच ग्लायकोसाइड्स अँड फिनॉलिक कंपाऊंड्स डायोस्कोरियामध्ये प्रेझेंट असतात. ओके, डायोस्जेनिन इज अ हायड्रोलायटिक प्रोडक्ट ऑफ सॅपोनिन डायोसिन. ओके, सो डायोस्जेनिन इट इज अन हायड्रोलायटिक प्रोडक्ट ऑफ सॅपोनिन डायोसिन. ओके, डायोस्जेनिन का आहे तर सॅपोनिन डायोसिनचा हायड्रोलायटिक प्रोडक्ट आहे. ओके, सो दीज आर द केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स विच आर प्रेझेंट इन टू द डायोस्कोरिया
प्लांट. ओके, इथे स्ट्रक्चर दिलेलं आहे डायोस्जेनिनचं, विच इज अन ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स. सो 75% स्टार्च प्रेझेंट आहे. स्टार्च प्रेझेंट असलं तरी इट इज अन नॉन एडिबल ट्यूबर. ओके, ड्यू टू देअर बिटर टेस्ट. Also it contains diosgenin, which is a steroidal sapogenin, enzyme present that is sapogenase, and also it is Dioscorea tubers, which is rich in glycosides and phenolic compounds. Okay, then next is isolation. सो ह्या ट्यूबर्समध्ये जे ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आहेत त्याचं आयसोलेशन कसं केलं जातं, तर ट्यूबर्स आर ड्राईड, पावडर्ड अँड हायड्रोलायसिस ऑफ डायोसिन इज डन बाय द मिनरल ॲसिड. काय केलं जातं, ट्यूबर्स जे आहेत त्यांना सुकवलं जातं, त्यांना पावडरमध्ये कन्वर्ट केलं जातं आणि मग त्यांचं हायड्रोलिसिस केलं जातं. ओके, बाय यूजिंग द मिनरल ॲसिड्स. हायड्रोलिसिस झाल्यानंतर आपल्याला डायोसिन हे कंटेंट मिळणार आहे. ओके, then the liberated diosgenin is extracted with the help of non-polar solvent like benzene or solvent ether. ओके, या हायड्रोलिसिस प्रोसेसमध्ये काय होणार आहे, डायोस्जेनिन लिबरेट होतं. ओके, विच इज अन ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स, आणि ते आपण एक्स्ट्रॅक्ट आउट करू शकतो विथ द हेल्प ऑफ नॉन पोलर सॉल्वंट. ओके, सो बेन्झिन और सॉल्वंट इथर हे सॉल्वंट यूज करून त्याच्यामध्ये आपण डायोस्जेनिन हे कंटेंट जे आहे ते एक्स्ट्रॅक्ट आउट करू शकतो. ओके, आफ्टर आयसोलेशन डायोस्जेनिन इज डिग्रेडेड टू 1,6-डिहायड्रो प्रेग्निलोलॉन ॲसिटेट. ओके, मग डायोस्जेनिन मिळवल्यानंतर त्याचं डिग्रेडेशन केलं जातं आणि त्याचं कन्वर्जन 16-डिहायड्रो प्रेग्निनिलॉनमध्ये केलं जातं, डिहायड्रो प्रेग्निनिलॉन ॲसिटेट. ओके, and this latter substance is used as a precursor for the synthesis of. मग डायोस्जेनिनपासून आपल्याला हे जे 16-डिहायड्रो प्रेग्निनिलॉन ॲसिटेट हे कंपाऊंड मिळालेलं आहे. मग त्या कंपाऊंडपासून डिफरंट कंपाऊंडचं सिंथेसिस केलं जातं. मग कोणती कोणती कंपाऊंड मिळवली जातात, तर त्याच्यामध्ये कॉर्टिकोस्टिरॉइड्स लाईक कॉर्टिझोन, हायड्रोकॉर्टिसोन, प्रेडनिसोलॉन, देन प्रेग्निन लाईक substances that include progesterone, 17-alpha hydroxyprogesterone, then androsten like substances that include testosterone, methyl testosterone, and 19 NOR steroids like estrone, 17-alpha ethinyl estradiol, and norethistyrone acetate. Okay, so the conversions are done with the help of microbial transformation. मग 16-डिहायड्रो प्रेग्निलोलॉन ॲसिटेटपासून हे जे डिफरंट कंपाऊंड आयसोलेट केले जातात त्याच्यासाठी मायक्रोबियल हेल्प घेतली जाते फॉर देअर सिंथेसिस. ओके, सो दिस इज द आयसोलेशन पार्ट विच इज रिलेटेड विथ द डायोस्कोरिया. ओके, काय केलं जातं, डायोस्कोरियापासून मिनरल ॲसिडची ॲक्शन त्याच्यावर केली जाते आणि त्याच्यापासून डायोस्जेनिन एक्स्ट्रॅक्ट आउट केलं जातं विथ द हेल्प ऑफ सॉल्वंट बेन्झिन अँड सॉल्वंट इथर. ओके, डायोस्जेनिन जे मिळालेलं आहे त्याचं डिग्रेडेशन केलं जातं आणि त्याचं कन्वर्जन 16-डिहायड्रो प्रेग्निनिलॉन ॲसिटेटमध्ये केलं जातं. ओके, आणि 16-डिहायड्रो प्रेग्निनिलॉन ॲसिटेट हा जो कंपाऊंड आहे त्याच्यापासून मग डिफरंट कंपाऊंड आयसोलेट किंवा सिंथेसिस करू शकतो. ओके, कोणते कोणते कंपाऊंड आपण फॉर्म करू शकतो, तर कॉर्टिकोस्टिरॉइड्स लाईक कॉर्टिसोन, हायड्रोकॉर्टिसोन, प्रेडनिसोलॉन, देन प्रेग्निन लाईक प्रोजेस्टेरॉन, 17-alpha hydroxyprogesterone, then androsten like testosterone, methyl testosterone, and 19 NOR steroids like estrone, 17-alpha ethinyl estradiol, and norethistyrone acetate. ओके, सो ह्यासारखे कंपाऊंड आपण ह्या जो कंपाऊंड आपल्याला मिळालेला आहे 16-डिहायड्रो प्रेग्निनिलॉन ॲसिटेट त्याच्यापासून आपण सिंथेसिस करू शकतो विथ द हेल्प ऑफ मायक्रोबियल ट्रान्सफॉर्मेशन. ओके, सो दीज आर द आयसोलेशन रिलेट विथ द डायोस्कोरिया. म्हणजे डायोस्कोरियापासून आपण कोणते कोणते कंपाऊंड प्रिपेअर करू शकतो ते आपण इथे बघितलेलं आहे. देन नेक्स्ट इज युजेस. ओके, सो फार्मास्युटिकली the tubers are used as a rich source of diosgenin.
ओके. सो डायोजेनिनचा रिच सोर्स म्हणून ट्यूबर जो आहे तो यूज केला जातात आणि मग आपण बघितलेलं आहे की डायोजेनिनपासून मल्टिपल कंपाऊंड जे आहेत कॉर्टिकोस्टिरॉइड, प्रेग्निन, अँड्रोस्टोन, ओके, त्याच्यानंतर डिफरंट 19 नॉर स्टिरॉइड्स जे आहेत त्याचं सिंथेसिस केलं जातं. ओके. Then diogenins being steroidal in structure and used as a precursor for the synthesis of several corticosteroids, sex hormone and oral contraceptives. Okay, so oral contraceptives, corticosteroids, sex hormone ह्याचं सिंथेसिस डायोजेनिन्स पासून केलं जातं. ओके. डायस्कोरिया इज यूज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ रोमॅटिक अर्थरायटिस. ओके. सो रोमॅटिक अर्थरायटिस इज अन डिसऑर्डर ऑफ बोन. ओके. सो बोनचे जे जॉईंट्स आहेत तिथे सोअरनेस येतं, स्टिफनेस येतं, पेन अँड इन्फ्लॅमेशन येतं, राईट. सो रोमॅटिझम या डिसऑर्डरमध्ये काय केलं तर डायस्कोरिया जे आहे ते त्याच्या ट्रीटमेंटसाठी यूज केला जातं. ओके. सो दीज आर द युजेस ऑफ डायस्कोरिया. सो प्रिकर्सर फॉर द सिंथेसिस ऑफ सेव्हरल कॉर्टिकोस्टिरॉइड्स that include sex hormones, oral contraceptives. Okay. Then it is used in the treatment of rheumatoid arthritis disorders. Okay. And also used for the resource for the डायोजेनिन. ओके. त्याच्यानंतर आपण जर डायोस्कोरियाची अलाइड स्पेसिस बघितली तर डायोस्कोरिया फ्लुरिबुंडा इज कल्टिवेटेड इन द सेंट्रल अमेरिका अँड इंडियामध्ये कर्नाटका स्टेटमध्ये त्याचं कल्टिवेशन केलं जातं. सो कोणती अलाइड स्पेसिस आहे डायोस्कोरियाची तर यू हॅव टू राईट डाऊन इन टू युअर नोटबुक. अलाइड स्पेसिस फॉर डायोस्कोरिया इज डायोस्कोरिया फ्लॉरिबुंडा. ओके. डायोस्कोरिया फ्लॉरिबुंडा इट इज अन अलाइड स्पेसिस फॉर द डायोस्कोरिया ड्रग. ओके. विच कंटेन्स 3 to 4% ऑफ डायोजेनिन. त्याच्यामध्ये 3 ते 4% एवढ्या क्वांटिटीमध्ये डायोजेनिन प्रेझेंट असतं. ओके. देन नेक्स्ट स्पेसिस इज डायोस्कोरिया विलोसा. ओके. नेक्स्ट अलाइड स्पेसिस कोणती आहे डायोस्कोरिया विलोसा. सो मेनली फ्रॉम वर्जिनिया अँड कोरोलिना इन USA इज ऑल्सो रिच इन द डायोजेनिन कंटेंट. ओके. सो सेकंड स्पेसिस कोणती आहे डायोस्कोरिया विलोसा. ओके. सो दिस डायोस्कोरिया विलोसा इज ट्विनिंग पेरिनियल with beautiful yellow flowers and triangular capsules. Okay. Then another species is Dioscorea sikkimensis. Okay. Which occurs in the eastern Himalaya, Nepal, Sikkim, Bhutan, Assam, Bihar, Bengal up to an altitude of 1600 to 2000 meter and it contains about 2 to 2.8% of डायोजेनिन. ओके. सो आपण 3 अलाइड स्पेसिस बघितलेले आहेत डायोस्कोरिया फ्लॉरिबुंडा, डायोस्कोरिया विलोसा अँड डायोस्कोरिया सिक्किमेन्सिस. ओके. देन कोस्टस स्पेसिओसस इज अन अल्टरनेटिव्ह potential source for diogenin can be used as a substitute for genuine drug. ओके. मग हे जे कोस्टस स्पेसिओसस आहे विच इज अन अनदर स्पेसिस विच इज यूज्ड as an substitute for Dioscorea drug due to the high content of the diogenin. ओके. त्याच्यामध्ये डायोजेनिनचं हाय कंटेंट प्रेझेंट असतं. त्याच्यामुळे कोस्टस स्पेसिओसस ही जी स्पेसिस आहे ती सुद्धा ॲज ॲन सबस्टिट्यूट म्हणून जेन्युइन ड्रगसाठी यूज केली जाते. ओके. सो अलाइड स्पेसिस आपण बघितलेले आहेत डायोस्कोरिया फ्लॉरिबुंडा, डायोस्कोरिया विलोसा अँड डायोस्कोरिया सिक्किमेन्सिस. ओके. सबस्टिट्यूट स्पेसिस बघितलेली आहे कोस्टस स्पेसिओसस. ओके. सो दिस इज ऑल अबाउट द डायोस्कोरिया. ओके. सो डायोस्कोरिया ड्रगमध्ये आपण त्याचं सिनोनिम, बायोलॉजिकल सोर्स, जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन, कल्टिवेशन, कलेक्शन, ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्स, एक्स्ट्रा फीचर्स, मायक्रोस्कोपिक कॅरेक्टर्स, केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स, आयसोलेशन, यूजेस अँड अलाइड अँड सबस्टिट्यूट स्पेसिस बघितलेले आहेत. ओके. नाउ विल कंटिन्यू विथ द नेक्स्ट फोर्थ ड्रग ऑफ दिस लेक्चर इज शतावरी. ओके. So here it is the two image in which you have to see the shatavari plant which having a roots. Okay. So this is the plant of shatavari and this is the root bunch. Okay. So these are the root of shatavari which is used as a drug. Okay. And this is the plant of shatavari. So synonym for this shatavari is shatmuli. Okay. shatavari चा synonym काय आहे shatmuli. Biological source, shatavari consists of dried roots and the leaves of the plant known as
asparagus racemosus belonging to family Liliaceae, and it contains not less than 0.1% of शतावरी 4 on dried basis. Okay, सो शतावरी काय आहे तर ड्राईड रूट्स पार्ट अँड लीव्ज जे आहेत प्लांटचे ते ॲज अँड ड्रग म्हणून यूज केले जातात. ओके, सो शतावरी प्लांटचे लीव्ज आणि ड्राईड रूट्स ॲज अँड ड्रग म्हणून यूज केले जातात. कोणत्या प्लांट स्पेसिसपासून हे रूट आणि लीव्ज कलेक्ट केले जातात तर ॲस्पॅरागस रेझिमोझस बिलॉंगिंग टू फॅमिली लिलियासी. ओके, अँड इट कंटेन्स नॉट लेस दॅन 0.1% ऑफ शतावरीन 4 on the dried basis. Okay, so shatavarine 4, it is an active chemical constituent which are present into the shatavari, and here it is the mentioned pharmacopoeial standard limit, that is it contains not less than 0.1% of shatavarine 4 on the dried basis. Okay, then next is geographical distribution. So it is found distributed throughout the tropical Asia, Africa and Australia. Okay, सो कोणत्या कोणत्या कंट्रीजमध्ये ट्रॉपिकल कंट्रीजमध्ये त्याचं डिस्ट्रीब्युशन आहे त्याच्यामध्ये ट्रॉपिकल एशिया, आफ्रिका अँड ऑस्ट्रेलिया. इन इंडिया इट इज फाउंड इन हिमालया अप टू अन अल्टिट्यूड ऑफ 1300 to 1400 मीटर अँड ऑल ट्रॉपिकल पार्ट्स ऑफ इंडिया. शतावरी ऑकर्स ॲज अन वाईल्ड प्लांट इन ड्राय अँड डेसिडियस फॉरेस्ट ऑफ द महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये ड्राय अँड डेसिडियस फॉरेस्ट जे आहेत त्याच्यामध्ये शतावरी प्लांट जे आहे ते दिसून येतं. ओके, इंडियामध्ये बघितलं तर हिमालयामध्ये आहे की जिथे अल्टिट्यूड जे आहे ते समुद्रसपाटीपासून उंची 1300 ते 1400 मीटर एवढी आहे. ओके, सो ऑल ट्रॉपिकल रिजन्स जे आहेत इंडियामध्ये त्याच्यामध्ये त्या रिजन्समध्ये शतावरीचं कल्टिवेशन आणि कलेक्शन केलं जातं. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द सिनॉनिम, बायोलॉजिकल सोर्स अँड जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन. ओके, सिनॉनिम काय आहे शतावरीचं शतमूली, आणि बायोलॉजिकल सोर्स काय आहे शतावरी कन्सिस्ट ऑफ ड्राईड रूट्स अँड द लीव्स ऑफ प्लांट नोन ॲज ॲस्पॅरागस रेझिमोझस बिलॉंगिंग टू फॅमिली लिलियासी, अँड इट कंटेन्स नॉट लेस दॅन 0.1% ऑफ शतावरीन 4 ऑन द ड्राईड बेसिस. ओके, अँड जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन फॉर दिस शतावरी इज इट इज मेनली ऑकर्स इन द कंट्रीज लाईक ट्रॉपिकल एशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, and India it is cultivated into the Himalaya region. Okay, and also it is found in the deciduous forest of the Maharashtra. Okay, so this is all about the synonym, biological source and geographical distribution for the shatavari. Okay, next cultivation and collection. Okay, so this is cultivated in the gardens as a potted plant for its graceful feathery leaves and flowers. Okay, सो शतावरीचं जे प्लांट आहे मगाशी तुम्ही बघितलात की खूप छान असं प्लांट आहे, ग्रेसफुल असं फिदरी लीव्ज त्याचे आहेत आणि छान छोटे फ्लॉवर्स येतात. सो ह्या कॅरेक्टरिस्टिक्समुळे हे प्लांट खूप छान असल्यामुळे ॲज अन गार्डन प्लांट म्हणून त्याचं कल्टिवेशन केलं जातं. ओके, शतावरी बियर्स व्हाईट कलर फ्रॅग्रंट फ्लॉवर्स इन द फॉर्म ऑफ सिम्पल रेझिम्स. ओके, शतावरीचे जे फ्लॉवर्स आहेत ते कसे आहेत व्हाईट कलरचे आहेत. ओके, आणि त्यांना छान असा फ्रॅग्रन्स असतो. सो इन द फॉर्म ऑफ सिम्पल रेझिम्स त्यांचं कल्टिवेशन कलेक्शन केलं जातं. ओके, फ्रूट्स आर रेड कलर्ड बेरीज. शतावरीची जी फळं आहेत ती रेड कलरची बेरीज असतात. ओके, बेरी तुम्ही सगळ्यांनी बघितलेले आहेत बेरीज, अशा रेड कलरच्या स्मॉल बेरीज आहेत ॲज अन फ्रूट म्हणून शतावरीच्या प्लांटला लागतात. ओके, ह्याच्यावरून तुम्हाला आयडिया आली असेल की शतावरीचं प्लांट किती छान आहे आणि त्याच्यामुळेच त्याला गार्डन प्लांट म्हणून त्याचं कल्टिवेशन केलं जातं. ओके, बिकॉज इट हॅविंग अ ग्रेसफुल फिदरी लीव्स, फ्लॉवर्स विच इज व्हाईट इन कलर अँड फ्रॅग्रंट फ्लॉवर्स अँड रेड कलर बेरी शेप fruits are there. Okay, the next part is organoleptic characteristics. Okay, so it is a perennial climbing shrub. So the stem is covered with the recurved spine. Okay, त्याचं जे स्टेम आहे त्याच्या स्टेम पार्ट जो आहे विच इज covered with the recurved spines. The leaves are the linear green and needle like shape. Okay, leaves जे आहेत ते कसे आहेत ग्रीन कलरचे आहेत, लिनियर आहेत आणि निडल शेप आहेत. ओके, इट बियर्स फ्रूट ऑफ cladodes axillary to minute scale. Roots occur in the cluster or fascicle at the base of the stem. रूट जे आहेत तुम्हाला दिसते की इथे आपण इमेजमध्ये बघितलेलं आहे त्याचे रूट कसे आहेत इमेज बघितल्यावर तुम्हाला दिसेल
क्लस्टर्स आहेत. ओके, और फॅसिकल ॲट द बेस ऑफ स्टेम. सो बेसच्या स्टेममधूनच असे मल्टिपल बंच जे आहेत ते त्याच्या रूटचे रिलीज झालेले आहेत. ओके, सो दिस इज द ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस शतावरी. ओके, नेक्स्ट इज केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स. सो दिस शतावरी विच कंटेन्स 4 स्टिरॉइड सॅपोनिन, शतावरीन 1, 2, शतावरीन 4. ओके, म्हणजे 4 स्टिरॉइडल सॅपोनिन्स शतावरीमध्ये ॲज अन ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट असतात. शतावरीन 1, शतावरीन 2, शतावरीन 3 अँड शतावरीन 4. ओके, सो शतावरीन 1 इज द मेजर ग्लायकोसाइड विथ 3 ग्लुकोज अँड रॅमनोज मॉइटी अटॅच टू सरसॅपोजेनिन. ओके, सो सरसॅपोजेनिन ह्या बेसिक रिंगला स्ट्रक्चरला 3 ग्लुकोज आणि 1 रॅमनोज मॉइटी अटॅच होऊन शतावरीन 1चं स्ट्रक्चर फॉर्म होतं. ओके, वेअर इन शतावरीन 4, शतावरीन 4मध्ये काय असतं, 2 ग्लुकोज युनिट अँड 1 रॅमनोज युनिट मॉइटी इज अटॅच टू सरसॅपोजेनिन. ओके, सो शतावरीन 1 आणि शतावरीन 4मध्ये जर आपण डिफरन्स बघितला तर स्ट्रक्चरल डिफरन्स आहे. सरसॅपोजेनिन ही त्याची बेसिक स्ट्रक्चर आहे, त्याला 3 ग्लुकोज आणि 1 रॅमनोज मॉइटी अटॅच होते इन केस ऑफ शतावरीन 1. ओके, आणि शतावरीन 4मध्ये काय आहे, 2 ग्लुकोज युनिट अँड 1 रॅमनोज मॉइटी गेट अटॅच. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द केमिकल कॉन्स्टिट्युएंट फॉर शतावरीन. सो दिस इज द केमिकल स्ट्रक्चर फॉर शतावरीन 1. सो शतावरीन 1मध्ये 3 ग्लुकोज आणि 1 रॅमनोज युनिट अटॅच झालेला आहे टू द स्ट्रक्चर ऑफ सरसॅपोजेनिन. ओके, सो इथे तुम्हाला दिसेल 3 ग्लुकोज युनिट आहे आणि 1 रॅमनोज युनिट आहे अँड दिस इज द कॉमन स्ट्रक्चर of शतावरीन that is सरसॅपोजेनिन. ओके, सो शतावरीन 1, शतावरीन 2, शतावरीन 3 अँड शतावरीन 4. ओके, शतावरीन 1 आणि शतावरीन 4मध्ये स्ट्रक्चरल डिफरन्स आहे. शतावरीन 1मध्ये 3 ग्लुकोज आणि 1 रॅमनोज मॉइटी अटॅच झालेला आहे सरसॅपोजेनिनला, आणि शतावरीन 4मध्ये 2 ग्लुकोज आणि 1 रॅमनोज युनिट अटॅच झालेला आहे टू द सरसॅपोजेनिन. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द chemical constituent for the shatavari. Okay, next is uses of shatavari. So these shatavari roots are used as an galactagogue, tonic and diuretic. Okay, so galactagogue म्हणजे काय, तर असे ड्रग्स की जे मिल्क सिक्रेशन इन्क्रीज करतात. ओके, सो जनरली प्रेग्नन्सीमध्ये किंवा लॅक्टेटिंग वुमनमध्ये मिल्कचं प्रोडक्शन जे आहे ते इन्क्रीज करतात, अशा ड्रगला आपण गॅलॅक्टोगोग असं म्हणतो. ओके, सो दिस शतावरी इज यूज्ड ॲज ॲन गॅलॅक्टोगोग. ओके, ऑल्सो इट पॉझेस द टॉनिक अँड डायुरेटिक प्रॉपर्टी. सो टॉनिक म्हणजे काय, तर आपल्या जी बॉडी आहे त्याच्यातल्या ऑल रिॲक्शन्स प्रमोट करणार आहे, बॉडीच्या ऑल मेटाबॉलिक रिॲक्शन्स, अँड ऑल्सो इट पॉझेस द फिलिंग ऑफ वेल बिईंग. ओके, सो दॅट्स वाय इट इज यूज्ड ॲज अन टॉनिक and it possesses the diuretic property. So diuretics are the agent which increases the flow of urine, right? So this shatavari is used as an galactagogue, tonic and diuretic. Okay, then shatavari 1 is reported to possess angio and antioxytoxic property. Okay, शतावरीन 1 हे जे ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे शतावरीचं, ते कोणती प्रॉपर्टी पजेस करतं, तर अँटीऑक्सिटोसिक. ओके, सो अँटीऑक्सिटोसिक म्हणजे काय, तर ऑक्सिटोसिकच्या अगेन्स्ट ॲक्शन शो करणार आहे. ओके, मग ऑक्सिटोसिक कॅटेगरीचे ड्रग काय करतात आपण बघितलेलं आहे, तर ऑक्सिटोसिक्स विच कॉजेस द स्टिम्युलेशन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरस मसल्स. ओके, मग त्याच्या अगेन्स्ट ॲक्शन शो करतं कोणतं, शतावरीन 1 हे केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स. ओके, सो इट पॉजेस द अँटीऑक्सिटोसिक प्रॉपर्टी. ओके, so roots are largely used for the medicinal oil recommended in the treatment of rheumatism and nervine disorders. Okay, so root जे आहे त्याच्यामधनं मेडिसिनल ऑइल सेपरेट आउट केलं जातं अँड दिस इज यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ रुमॅटिझम अँड नर्वाइन डिसऑर्डर्स. ओके, सो संधिवातामध्ये आणि नर्वाइनचे जे काही नर्वस जे काही डिसऑर्डर्स आहेत नर्वशी रिलेटेड त्याच्या ट्रीटमेंटसाठी त्याचं ऑइल जे आहे ते यूज केलं जातं. ओके, then it is used in the Ayurveda in threatened abortion and safe delivery is justified by the uterine blocking activity. Okay, so generally ॲबॉर्शनच्या केसेसमध्ये म्हणजे ॲबॉर्शन प्रिव्हेंट करण्यासाठी आणि सेफ डिलेव्हरी होण्याच्या प्रोसेसपर्यंत
हा जो ड्रग आहे शतावरी विच इज यूज्ड इन टू द आयुर्वेदा. ओके, मग आयुर्वेदिक जे प्रिपरेशन्स आहे विच कंटेन्स द शतावरी ते यूजफुल आहे टू थ्रेटन द अबॉर्शन, म्हणजे अबॉर्शन अवॉइड करण्यासाठी आणि सेफ डिलेवरी होण्यासाठी, म्हणजे जिथपर्यंत डिलेवरी होत नाही तिथपर्यंत प्रेग्नन्सी सेफ ठेवण्यासाठी काय केलं जातं. ॲज अॅन युटेराईन ब्लॉकिंग ॲक्टिव्हिटी आहे त्याची, म्हणजे अँटीऑक्सिटोसिक प्रॉपर्टी आहे, युटेरसचं कॉन्ट्रॅक्शन प्रिव्हेंट करणार आहे. सो दिस युटेराईन ब्लॉकिंग ॲक्टिव्हिटी इज युजफुल इन केस ऑफ थ्रेटन द अबॉर्शन अँड सेफ डिलेवरी पर्पज. ओके, सो आयुर्वेदामध्ये आयुर्वेदिक प्रिपरेशन जे आहे शतावरीचं ते ह्या पर्पजसाठी यूज केलं जातं. ओके, सो दीज आर द यूजेस. सो शतावरीच्या युजेसमध्ये आपण काय काय बघितलेलं आहे. इट्स यूज ॲज अन गॅलॅक्टोगो, टॉनिक, डायुरेटिक. ऑल्सो इट पजेस द अँटीऑक्सिटोसिक प्रॉपर्टी and also used to treat the rheumatism and nervine disorder in threaten abortion and safe delivery due to the uterine blocking activity. ओके, सो इथे आपला हा 4th ड्रग आजच्या लेक्चरचा कंप्लीट झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण शतावरी ड्रगचं सिनॉनिम, बायोलॉजिकल सोर्स, जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन, कल्टिवेशन, कलेक्शन, ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टरिस्टिक्स, केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आणि यूजेस डिस्कस केलेले आहेत. ओके, सो इथे आपलं हे जो मिससेलेनियस नॅचरल ड्रग हा जो ही जी कॅटेगरी आहे ती संपलेली आहे. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये जे आपण 4 डिफरंट ड्रग बघितलेले आहेत अंडर द मिससेलेनियस नॅचरल ड्रग कॅटेगरी, त्याच्यामध्ये जर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपण बघायला गेलो तर त्याचं सिनॉनिम, बायोलॉजिकल सोर्स, त्याच्यानंतर त्याचे केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स, यूजेस आणि त्याचे सबस्टिट्यूट आणि अडल्ट्रंट ह्याच्यावर एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला गेलेला आहे. ओके, सो इट इज अन व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर and very important drugs are covered under the miscellaneous category. ओके, सो ह्या ड्रगवर हमखास क्वेश्चन विचारला जातो. सो आजच्या लेक्चरमध्ये जर कोणता पॉईंट तुम्हाला समजला नसेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून विचारू शकता. ओके, सो इथे आपला हा जो मिससेलेनियस नॅचरल ड्रग्स ही जी कॅटेगरी आहे ती संपलेली आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण न्यू कॅटेगरी स्टार्ट करणार आहोत. सो थँक्यू फॉर लिसनिंग मी. हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. टेक केअर ऑल ऑफ यू. गुड बाय.